हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. सो मी आहे मोहिनी. सो आज आपण एका इम्पॉर्टंट गोष्टीबद्दल बोलणार आहोत. सो तुम्ही सगळ्यांनीच बिसगुरुकुल हे नाव तर नक्कीच ऐकलं असेल. सो तुमच्या पैकी बरेच लोकांना हे क्वेश्चन्स असतील का व्हॉट इज बिसगुरुकुल, बिसगुरुकुल मध्ये काय करायचं असतं. जेव्हा आपण रॅन्डम सर्च करतो किंवा माझ्याकडे सुद्धा पुष्कळ असे क्वेश्चन्स येतात की बिसगुरुकुल हे स्कॅम आहे का, बिसगुरुकुल हे फ्रॉड आहे का, बिसगुरुकुल मध्ये MLM आहे, बिसगुरुकुल मध्ये नेटवर्क मार्केटिंग करावी लागेल का, लोक जोडावे लागतील का, असे सगळे प्रश्न आणि हे तुमच्या सुद्धा मनात प्रश्न असतील. तर आज या गोष्टीबद्दल आपण बोलणार आहोत आणि तुमचे सगळे डाऊट्स आपण क्लिअर करणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो गाईज बघा, बेसिकली बिसगुरुकुल हे एक ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. जसं की तुम्ही बायजूस, वेदांतू या प्लॅटफॉर्मचे नावं ऐकले असतीलच. तसंच बिसगुरुकुल सुद्धा एक ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहे जिकडे तुम्हाला डिजिटल स्किल्स शिकवले जातात. ठीक आहे, हे कोर्सेस ऑनलाईन असतात. सो बेसिकली इकडे काय आहे की इकडे जेव्हा तुम्ही एनरोलमेंट घेता, आता पहिला प्रश्न हा की आम्हाला कोर्स परचेस करावे लागतील का, तर हो. कारण की आपण जेव्हा एखाद्या 11-12 नंतर आपण जेव्हा एखाद्या फील्डमध्ये जातो, ऑब्व्हियसली आपल्याला तिकडे ऍडमिशन घ्यावी लागते, आपल्याला तिकडे एनरोलमेंट करावं लागतं. देन आपण तिकडे जे एज्युकेशन आहे आपलं कंटिन्यू करू शकतो. सेम गोष्ट अशीच आहे की जर तुम्ही तुम्हाला जर कुठल्या स्किल्स शिकायचे असतील, जर तुमची डिग्री झालेली आहे आणि तुम्हाला अपस्किल व्हायचं असेल, तुम्हाला जर एखादं स्किल अपग्रेड करायचं असेल, तर ऑब्व्हियसली तुम्ही एखाद्या ठिकाणी तो कोर्स जाऊन शिकाल. करेक्ट. तर तशाच पद्धतीने तुम्हाला बिसगुरुकुल हे काही क्रॅश कोर्सेस प्रोव्हाइड करतं, जे की 30+ कोर्सेस तुम्हाला इकडे दिले गेलेले आहे, जे की डिजिटल स्किल्स आपण ज्याला म्हणतो, असे स्किल्स तुम्हाला इकडे प्रोव्हाइड केले गेलेले आहे. सो हे कुठले स्किल्स आहे तो तुम्हाला व्हिडिओमध्ये माहित पडेलच समोर. सो बेसिकली इकडे तुम्हाला 3 अपॉर्च्युनिटीज मिळतात, इकडे तुम्ही अर्निंग करू शकता. सो बेसिकली लोक तुम्हाला फक्त यातले एकच अपॉर्च्युनिटी सांगतं की लोकांना वाटतं की इकडे फक्त कोर्सेस सेल करून तुम्ही अर्निंग करू शकता आणि याचा कुठलाही दुसरा इन्कम सोर्स इकडे नाहीये. सो हे फार चुकीची गोष्ट आहे. माझ्याकडे असे भरपूर स्टुडंट्स येतात ज्यांच्या मेंटॉरने त्यांना ब्लॉक केलेला आहे किंवा ज्यांना काही कळत नाहीये. जर असे कुठले लोक जर हा व्हिडिओ बघत असतील ना, तर नक्कीच मला कमेंट करा. माझा नंबर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझ्या नंबरवरती मी नक्कीच तुम्हाला गाईड करेन. आणि तुम्हाला जर बिसगुरुकुल बद्दल अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही सुद्धा मला DM करू शकता. मी तुम्हाला बिसगुरुकुल बद्दल नक्कीच पूर्ण डिटेल्स प्रोव्हाइड करेन. सो बेसिकली इकडे तुम्हाला 3 सोर्स मिळतात ज्याच्या थ्रू तुम्ही अर्न करू शकता. सो फर्स्ट आहे थ्रू कोर्सेस, सेकंड आहे एफिलिएट मार्केटिंग आणि थर्ड असतो जॉब अपॉर्च्युनिटीज. ठीक आहे. सो सगळ्यात अगोदर आपण बोलूया कोर्सेस बद्दल. ठीक आहे. सो कोर्सेस मध्ये आपल्याला काय मिळतं बघा, जेव्हा आपण इकडे एनरोलमेंट घेतो, एनरोलमेंट घेतल्यानंतर तुम्ही ज्या बंडल मध्ये एनरोल केलेलं असतं त्या बंडलच्या अकॉर्डिंग कोर्सेस तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात आणि त्या कोर्सेसमध्ये तुम्ही मास्टरी करून तुमचं सर्टिफिकेशन जेव्हा कम्प्लीट करता, तर त्या सर्टिफिकेशनच्या आधारे तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता. म्हणजेच जर तुम्ही एखादा जॉब होल्डर असाल, तुम्ही जर स्टुडंट असाल किंवा तुम्ही हाऊसवाईफ असाल, तुम्हाला तुमचा अख्खा दिवस न देता 2 ते 3 तास फक्त फ्रीलान्सिंग करून सुद्धा तुम्ही अर्निंग करू शकता. एक्झाम्पल आहे, कॉपी रायटिंग करू शकता, कॉन्टेंट रायटिंग करू शकता, व्हिडिओ एडिटिंग करू शकता, ग्राफिक्स डिझायनिंग करू शकता, किंवा फेसबुक आणि गुगल ऍड्स तुम्ही रन करू शकता. अशा पद्धतीचे डिजिटल स्किल्स तुम्ही शिकू शकता. सो सेकंड ऑपॉर्च्युनिटी अशी आहे जे की आहे एफिलिएट मार्केटिंग. आता व्हॉट इज एफिलिएट मार्केटिंग? आता एफिलिएट मार्केटिंग थ्रू तुम्ही कसं अर्न करू शकता, तर बिसगुरुकुल मध्ये एक असा सिस्टीम आहे की ज्याच्या थ्रू तुम्ही एफिलिएट करू शकता. म्हणजे हे जे कोर्सेस तुम्ही परचेस केले आहेत तेच कोर्सेस तुम्ही समोर सुद्धा कोणाला रेफर करू शकता आणि जर कोणी तुमच्याकडनं ते कोर्सेस परचेस करतं तर तुम्हाला इन्स्टंट 70 to 80% कमिशन डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंट मध्ये येतं. आता पुष्कळ लोक तुम्हाला फक्त इतकंच सांगतात की तुम्ही इकडे कोर्स सेलिंग करू शकता, बट हे लोक तुम्हाला हे नाही सांगत की हे ऑप्शनल असतं, हे तुमच्यावरती डिपेंड करतं की तुम्हाला हे करायचं आहे की नाही. बाकी इकडे अजून काही भरपूर सोर्सेस आहेत ज्याच्या थ्रू तुम्ही इन्कम करू शकता. कोर्सेस थ्रू इन्कम करू शकता. तुम्हाला इतके सगळे स्किल्स इकडे दिले गेलेले आहेत, त्या स्किल्स मध्ये मास्टरी करून सर्टिफिकेशन कम्प्लीट करून तुम्ही तुमचा अर्निंग सोर्स जनरेट करू शकता. आणि थर्ड अपॉर्च्युनिटी असते जे की आहे जॉब अपॉर्च्युनिटी. तुम्हाला जर एखादा कोर्स तुम्ही कम्प्लीट केलाय तर तुम्हाला बिसगुरुकुल मध्येच एक ऑप्शन मिळतो जिथे तुम्ही स्वतःच्या गरजेनुसार, स्वतःच्या एबिलिटीनुसार, स्वतःच्या क्रायटेरियानुसार तुम्ही एक जॉब सुद्धा शोधू शकता. तर अशा पद्धतीच्या ऑपॉर्च्युनिटीज बिसगुरुकुल तुम्हाला प्रोव्हाइड करते. इन केस
एक शॉर्ट फॉर्म मध्ये सांगायचं झालं तर बिझ गुरुकुल हे तुम्हाला अपग्रेड करायला हेल्प करते. तुम्ही जर बाहेर मार्केटमध्ये जाऊन जर तुम्ही चेकआउट केलं ना, तर एका एका कोर्सेसची तुम्हाला किती सारी प्राइस पे करावी लागते, राईट. पण बिझ गुरुकुलमध्ये तुम्हाला खूप सारे कोर्सेस एका बंडलमध्ये मिळतात, ज्याच्यामुळे तुमचा सुद्धा पैसा वाचतो, तुमचा वेळ सुद्धा वाचतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की हे कोर्सेस असतात लाईफ टाईम. म्हणजे तुम्हाला फक्त वन टाइम ते कोर्सेस परचेस करायचे आहे आणि लाईफ टाईम तुम्हाला त्या गोष्टींचा ऍक्सेस मिळतो. आता आय नो तुमच्यातले बरेच लोक हे म्हणतील की हे जे कोर्सेस आहे हे आम्हाला युट्यूबवर सुद्धा मिळतील. माहिती आहे मला, युट्यूबवर सुद्धा हे कोर्सेस अवेलेबल आहेत. बट तुमच्यातले किती लोक ते कोर्सेस शिकलेत? कोणीच नाही. आणि जेव्हा आपण युट्यूबवर एखादी गोष्ट सर्च करतो, आपल्याला एका प्रॉपर स्ट्रक्चर्ड फॉर्म मध्ये ती गोष्ट अवेलेबल नाही. आपल्याला खूप रॅन्डम गोष्टी दिसतात. ठीक आहे, सो आपल्याला नाही कळत की फर्स्ट स्टेप कोणती आहे, सेकंड स्टेप कोणती आहे, आपल्याला नाही माहिती. सेकंड गोष्ट, आपल्याला सर्टिफिकेशन प्रोव्हाइड होत नाही. ठीक आहे, युट्यूबचे व्हिडिओ तुम्ही मान्य आहे फ्रीमध्ये बघू शकता, बट तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सर्टिफिकेशन प्रोव्हाइड होत नाही. थर्ड गोष्ट म्हणजे की तुम्हाला एक राईट मेंटॉर मिळत नाही. जर तुम्हाला कुठलेही डाऊट्स आणि क्वेरीज असली तर तुम्ही कुणाकडे जाऊन कॉन्टॅक्ट कराल? तुम्ही जर एखाद्याच्या व्हिडिओ खाली जाऊन कमेंट केला, तो व्यक्ती तुम्हाला रिप्लाय सुद्धा करत नाही. तर अशा पद्धतीच्या गोष्टी आपण युट्यूबमध्ये फेस करतो. आणि ठीक आहे, सगळं जाऊ द्या, तुम्ही जर इकडे तुम्ही इकडे किती सिरियसली शिकता मला हे सुद्धा सांगा. जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी पैसे खर्च करतो ना, आपण त्या गोष्टीला थोडं सिरियस घ्यायला लागतो. फ्रीमध्ये मिळालेल्या गोष्टीला आपण अजिबात सिरियस घेत नाही. सो समोर जाऊया. सो आता माझी बिझ गुरुकुलमध्ये जर्नी कशी स्टार्ट झाली हे मी तुम्हाला सांगते. सो इथून 1.5 वर्ष अगोदर मी बिझ गुरुकुलमध्ये एनरोल केलेलं. सो माझे काही फायनान्शियल प्रॉब्लेम्स होते, त्याच्यामुळे मला एनरोल करावं लागलं. की ऍक्च्युली मी ज्या बिझ गुरुकुल बद्दल मला जेव्हा माहिती पडलं ना, मी जवळपास 1 वर्ष वाया घालवला एनरोलमेंट करण्यासाठी, की मी करायला पाहिजे की नाही. कारण की ऑब्व्हियसली सगळ्यांचा माइंडसेट हाच असतो की अशा सगळ्या गोष्टी फेक असतात, अशा सगळ्या गोष्टी स्कॅम असतात. तर मग कदाचित माझे पैसे तर बुडाले नाही पाहिजे. कारण की त्यावेळी माझ्या घरी थोडे फायनान्शियल प्रॉब्लेम सुद्धा आम्ही फेस करत होतो, तर मला अजून घरच्यांना माझ्या अडचणीत टाकायचं नव्हतं. सो बेसिकली मी एक इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. सो मला जॉब अगोदरपासून करायचा नव्हता, त्यामुळे मी माझे स्वतःचे काही 1-2 बिझनेसेस सुद्धा चालवते. मी ॲज अ फ्रीलान्सर मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करते. आणि सोबतच काही रांगोळीचा बिझनेस आहे आणि काही ज्वेलरी मेकिंगचा सुद्धा माझा बिझनेस आहे. सो त्यासोबतच मला अजून काहीतरी करायचं होतं, ज्याने मी माझ्या फॅमिलीला हेल्प करू शकेन. बट ते मला पार्ट टाइम हवं होतं. ठीक आहे, सो असंच मला बिझ गुरुकुल सापडलं. आणि 1 वर्ष एका व्यक्तीला मी स्टॉक केले, कंटिन्यू स्टॉक केले. त्यानंतर मी एक दिवस इकडे एनरोल करून टाकले. सो आता भरपूर लोक इकडे चूक काय करतात की जेव्हा ते लोक इकडे एनरोल करतात, त्यांचा सगळा फोकस असतो फक्त पैशांवरती, की पैसा पैसा पैसा. असं नाही करायचं. तुम्ही जर फक्त पैशांवरती फोकस कराल ना, तर तुम्ही कधीच पैसे कमवू शकणार नाही. मग ती बिझ गुरुकुल मधली गोष्ट असो किंवा अजून कुठली असो. ठीक आहे, तुमचा जो माइंडसेट आहे तो लर्निंग माइंडसेट असायला पाहिजे. मी जेव्हा बिझ गुरुकुल मध्ये स्टार्ट केलं, मी इतक्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला, नवीन नवीन गोष्टी, जसं की आपल्याकडे जे जे कोर्सेस दिले गेलेले, मार्केटिंग कशी करायची, ब्रँडिंग कशी बिल्ड करायची, ट्रॅफिक कसं आणायचा, इन्फ्लुएन्स कसं करायचं, सगळ्या गोष्टी मी इकडे शिकत गेली आणि इम्प्लिमेंट करत गेली. ठीक आहे, दिवसांदिवस आपण आपल्या ज्या गोष्टी आपण शिकतो त्याला इम्प्लिमेंट करत जायचं. त्यानंतर एक दिवस तर असा येतोच ना की आपण अर्निंग करायला सुद्धा स्टार्ट करतो. सो तुमच्यातले जे बरेच लोक आहेत जे फक्त पैशांवरती फोकस करताय आणि यांना फक्त वाटते की बिझ गुरुकुलमध्ये तुम्ही कोणाचं डॅशबोर्ड बघून तुम्ही इकडे एनरोल करताय आणि तुम्हाला वाटतंय की तुम्ही पण लगेच दुसऱ्या महिन्याला एकदम 1 लाख रुपये कमवून घाल, तर काहीच तसं नसते होत. तुम्हाला काही ना काही वेळ द्यावा लागतो, लर्निंग वरती द्यावा लागतो, थोडं इम्प्लिमेंटेशन वरती सुद्धा द्यावा लागतो. आणि काही नवीन स्किल्स तुम्हाला शिकावे लागतात, जे तुम्हाला तसे रिझल्ट क्रिएट करून देतात. ठीक आहे, सगळ्यांना इझी इन्कम हवी असते, बट त्या इन्कमसाठी जी सहजासहजी म्हणजे खूप सहज येणारी जी इन्कम असते ना, त्याच्यासाठी मेहनत सुद्धा घ्यावी लागते आणि ती मेहनत घ्यायलाच कोणी रेडी नसतं. सो असं नाहीये, बिझ गुरुकुलमध्ये एनरोल केल्यानंतर तुम्हाला लर्निंग माइंडसेट तुमचं ठेवावं लागतील, प्रॉपर ट्रेनिंग तुम्हाला अटेंड कराव्या लागतील. आता ट्रेनिंग्स सगळ्यात महत्वाचा भाग आहे. ट्रेनिंग्स, या ट्रेनिंग्स तुम्हाला ज्या प्रोव्हाइड केल्या जातात ना, तुम्ही जर अटेंड सुद्धा करू शकले नाही तर तुम्हाला 24 आवर्स नंतर त्याचा एक्सेस सुद्धा मिळतो. ठीक आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेमच नाहीये. तुम्हाला सपोर्ट सिस्टीम पूर्ण प्रकारे सपोर्ट करते. आणि सगळ्यात महत्वाचं, खूप जणांचा हा प्रॉब्लेम आहे की मेंटॉरनी ब्लॉक केले आहे किंवा मेंटॉर आम्हाला रिप्लाय करत नाही. तर तुम्ही इझिली मला डीएम करू शकता व्हॉट्सअपवरती आणि जस्ट मला तुम्ही बोलू शकता की तुम्ही माझा व्हिडिओ बघितलाय युट्यूबला, तर
तर मी तुम्हाला नक्कीच हेल्प करेल. फक्त तुम्ही कुठल्या बंडलमध्ये एनरोल केलंय मला तितकं मेन्शन करा आणि मी नक्कीच तुम्हाला हेल्प करेल. सो आणि जे काही नवीन लोक आहेत ते सुद्धा मला DM करू शकता. सो आता बिजगुरुकुलमध्ये माझ्या अचीवमेंट्स काय आहे. सो मी समोर काही माझ्या अचीवमेंट्स लावून देईल की हे माझे काही सर्टिफिकेशन्स आहेत, जे मी इकडे सर्टिफिकेट, जे कोर्सेस मला माझ्यासाठी व्हॅल्युएबल वाटले ते कोर्सेस मी इकडे कम्प्लीट केले. त्यानंतर काहीही माझी माझी काही अर्निंग तुम्ही बघू शकता की इकडे मी कसे अर्निंग करते. दिवसाला 7,000, कधी 10,000, कधी 15,000 अशी सुद्धा अर्निंग मी इकडे करते. तर तुम्ही सुद्धा करू शकता. त्यानंतर तुम्हाला माझे बँक प्रूफ सुद्धा बघायला मिळतील. सो त्यासाठी तुम्ही काय करायचंय की माझं हे जे इंस्टाग्राम इकडे जे दिलेलं आहे, हे जे इंस्टाग्राम माझं आहे, तुम्हाला यावर जाऊन चेकआउट करायचं आहे. इथे तुम्हाला स्टुडंट रिझल्ट, हाऊसवाईफचे रिझल्ट आणि जे वर्किंग प्रोफेशनल आहे या सगळ्यांचे हायलाइट्स तुम्हाला तिकडे जाऊन चेकआउट करायचे. सोबतच बिजगुरुकुलचे जे काही लिगॅलिटी प्रूफ्स आहेत ते सुद्धा तुम्ही जाऊन तिकडे बघू शकता. तुम्ही माझी प्रोफाईल सुद्धा तिकडे चेकआउट करू शकता. तुम्ही माझे रिझल्ट बघू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं, माझी प्रत्येक वीकमध्ये सॅटर्डे संडे ह्या ट्रेनिंग सुद्धा मी घेत असते माझ्या स्टुडंटसाठी. सो त्या ट्रेनिंग सुद्धा तुम्ही माय मेंटरशिप नावाची एक हायलाइट तुम्हाला तिथे दिसेल. त्यामध्ये तुम्ही तिकडे जाऊन चेकआउट करू शकता की माय मेंटरशिप मध्ये तुम्हाला जे मी गोष्टी प्रोव्हाइड करते माझ्या स्टुडंटला त्या सुद्धा गोष्टी तुम्ही तिकडे बघू शकता. सो जे कोणी तुम्हाला बोलते ना की बिजगुरुकुलमध्ये फक्त आपल्याला सेलिंग करायचं आहे, तर हे फार चुकीचं आहे. असं नाहीये की ही प्रॉपरली ही कम्प्लिटली ही तुमची चॉईस असणार आहे की तुम्हाला एफिलिएट मार्केटिंग करायची आहे की नाही. आणि जर तुम्हाला सेलिंग मध्ये इंटरेस्ट नसेल तर देन तुम्ही फ्रीलान्सिंग सुद्धा करू शकता. एखाद्या चांगल्या बंडलमध्ये तुम्ही एनरोल करू शकता, ते कोर्सेस लर्न करू शकता आणि सर्टिफिकेशन कम्प्लीट करून तुम्ही तुमचे फ्रीलान्सिंग जर्नी स्टार्ट करू शकता. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी अजून काही बिजगुरुकुल बद्दल तुम्हाला सांगणारच आहे. सो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि तुम्हाला जर डिटेल्स हवी असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर सुद्धा दिलेला आहे आणि इंस्टाग्राम ID सुद्धा माझी दिलेली आहे. मला फॉलो करा आणि व्हॉट्सअपवरून मला तुम्ही डिटेल्स जर मागाल ना, सगळ्याच गोष्टी मी तुमच्या क्लिअर करून येईल. सो बाय बाय, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.